मी तेजस्वी खाद्यप्रेमीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते। आज बनवूयात गुढीपाडवा विशेष थाळी। थाळी म्हटलं की बऱ्याचदा आपल्याला कोणत्या पदार्थांसोबत कोणत्या पदार्थांची संगत असावी असा प्रश्न पडतो। म्हणूनच मी आज अगदी परफेक्ट अशा भाज्या निवडलेल्या आहेत, परफेक्ट असं कॉम्बिनेशन निवडलं आहे जे तुम्हाला नक्कीच आवडेल। चला तर मग लगेच या रंगतदार स्वयंपाकाला सुरुवात करूया। सर्वांत अगोदर आपण पुरी बनवणार आहोत, कारण गुढीपाडव्याला श्रीखंड पुरीचा नैवेद्य दाखवला जातो। पुरीचं कणिक भिजवून घेऊया। त्याकरिता 2 वाटी गव्हाचं पीठ घेते। पुरीकरिताचं गव्हाचं कणिक हे तुम्ही न चाळून घेताच वापरलं तरी देखील चालणार आहे। सोबतच आपली पुरी छान अशी खुसखुशीत होण्याकरिता 2 चमचे रवा घालूयात। रव्यामुळे पुरी अजिबात तेलकटही होत नाही। चवीनुसार मीठ घालायचं, संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं करत पाणी घालून अगदी छान अशी घट्टसर कणिक भिजवून घ्यायची। चपातीच्या कणकेपेक्षा पुरीची कणिक ही थोडीशी घट्टसर असावी, यामुळे आपली पुरी टम्म तर फुलते, पण त्यासोबत अजिबात तेलकट न होता खुसखुशीत तयार होते। आपली कणिक मळून झाली आहे, लगेच यावर थोडंसं तेल लावून घेऊयात, कारण ही कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे, तर वरून सुकायला नको म्हणून लगेच यावर झाकण ठेवायचं आणि साईडला ठेवून द्यायची आहे। थाळीचा स्वयंपाक करत असताना ना भाज्या सर्वात अगोदर करून घ्यायच्या, कारण आपण भाज्यानंतर पुन्हा एकदा गरम करून वाढवू शकतो। जे गरम गरम खाण्याचे पदार्थ असतात ते सर्वात शेवटीच तयार करायचे। म्हणूनच आता मी मटकीची भाजी बनवतेय, त्याकरिता कढाईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलं। तेल गरम झालं की मगच अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घातले, दोनही छान असे फुलू दिले, तडतडू दिले। मगच घालूयात एक बारीक चिरलेला कांदा, थोडीशी अद्रक लसूण पेस्ट, कढीपत्त्याची पाने। आता हे संपूर्ण साहित्य छान असं हलकसं सॉफ्ट होईपर्यंत परतवून घेऊयात। बरेच जण नैवेद्याच्या थाळीमध्ये कांदा लसूण वापरत नाही, तर त्यांनी मी या अगोदरच तुमच्यासोबत मटकीची भाजी विदाऊट कांदा लसूण कशी बनवायची रेसिपी शेअर केली आहे, ती फॉलो केली तरी देखील चालेल। कांदा सॉफ्ट झाला की बारीक चिरलेला एक लालबुंद टोमॅटो आणि त्यावरून चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन सॉफ्ट आणि मऊसूत शिजला जातो। पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य छान असं मऊसूत होईपर्यंत परतवून घेऊयात। मस्तच आपला टोमॅटो छान असा परतवून झालेला आहे, मऊसूत झालाय। लगेच सुके मसाले घालूयात। पाव चमचा हळद, चवीनुसार किंवा पाऊण चमचा लाल तिखट, अर्धा चमचा घरगुती काळं तिखट। हे आमच्या नगरी भागातील काळं तिखट आहे। याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कमेंट्स करून नक्की कळवा। अर्धा चमचा कोणत्याही कंपनीचा सब्जी मसाला आणि पाऊण चमचा धना पावडर। पुन्हा एकदा संपूर्ण सुके मसाले कच्चेपणा दूर होईपर्यंत आणि सुगंध दरवळेपर्यंत परतवून घेऊयात। बघा काय मस्त आपल्या या मसाल्यांना रंग आलाय, सोबतच छान असा तेलही सुटले। लगेचच स्वच्छ धुवून घेतलेली 1 वाटी मोड आलेली मटकी टाकूयात। ही देखील मसाल्यांचं छान असं कोटिंग होईपर्यंत परतवून घेऊयात। तुमच्याकडे जर मटकी नसेल किंवा तुम्हाला मटकीची भाजी करायची नसेल, तर मटकीऐवजी तुम्ही यामध्ये बटाटा, फ्लावर किंवा वांगी देखील कापून घालू शकता। सेम पद्धतीने भाजी अगदी चविष्ट तयार होते। संपूर्ण साहित्य परतवून झाल्यानंतर लगेचच गरजेनुसार किंवा रश्श्याच्या कन्सिस्टन्सीनुसार कोमट पाणी घालायचे। कोमट पाणी घातल्यामुळे भाजीला चव आणि रंग दोनही छान येते। आता अर्धवट झाकण ठेवून एकदम कमी गॅसवर भाजीला उकळी काढून घेऊ। भाजीची कढाई मी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केली आहे। लगेचच आपण पुलावची तयारी करूयात। त्याकरिता गॅसवर कुकर ठेवलाय। कुकरमध्ये 2 चमचे साजूक तूप घातलं। तुपाऐवजी तेलही वापरू शकता। लगेच खडे मसाले घालूयात। त्यामध्ये 4 ते 5 लवंग, 4 ते 5 काळी मिरी, 2 इंच दालचिनी, 2 हिरवी वेलची, 1 स्टार फूल आणि 2 तेजपत्त्याची पाने घातली। अगदी हलकेसे सुगंध येईपर्यंत हे मसाले देखील तळून घेऊयात आणि लगेचच पातळ आणि लांब लांब आकारात कट करून घेतलेला कांदा घालायचा आहे। हा कांदा आपल्याला जास्त परतवायचा नाहीये, रंग बदलू द्यायचा नाहीये, फक्त सॉफ्ट होईपर्यंत परतवला तरी देखील पुरेसा आहे। जास्त जर परतवला तर या कांद्याचा रंग बदलेल आणि यामुळे आपल्या पुलावाचा देखील रंग बदलू शकतो। लगेच पाव चमचा आलं लसूण पेस्ट घातली। पाव वाटी फ्लावरचे तुरे घालूयात, 2 हिरव्या मिरच्या, पाव वाटी बीन्स आणि उभ्या मोठ्या फोडींमध्ये कट करून घेतलेला गाजर, शिमला मिरची आणि तोंडली घालायची आहे। सोबतच साल काढून बारीक फोडींमध्ये चिरून घेतलेला बटाट्याचे तुकडे आणि सर्वात शेवटी 1 वाटी हिरवा मटार। आता बऱ्याचदा पुलाव बनवताना मला एक वारंवार प्रश्न येतो, ते म्हणजे भाज्यांचं प्रमाण कसं ठरवायचं। तर वजनी प्रमाणात जेवढा तुम्ही तांदूळ घेतला असेल ना, तेवढ्याच प्रमाणामध्ये संपूर्ण मिक्स केलेल्या वजनी प्रमाणातच भाज्या घ्यायच्या। भाज्यांचं आणि तांदळाचं प्रमाण सेम असावं। संपूर्ण भाज्या मी हलक्याशा तुपामध्ये परतवून घेतल्या। लगेचच यामध्ये
एक मोठा कप भरून भिजवून घेतलेला तांदूळ घालायचा आहे। तांदूळ मी या ठिकाणी बासमती वापरतेय। तुम्ही देखील कोणताही लांब दाण्याचा तांदूळ वापरू शकता। संपूर्ण तांदूळ आणि भाज्या पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, परतवून घेऊयात। तांदळाला छान अशी तुपाची कोटिंग झाली की मगच ज्या भांड्याने किंवा ज्या कपाने तुम्ही तांदूळ मोजून घेतलाय त्याच कपाने तांदळाच्या दुप्पट पाणी घालायचं आहे। मी या ठिकाणी 1 कप तांदूळ घेतला होता तर 2 कप पाणी घातलं। संपूर्ण जिन्नस पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। पुलावमध्ये फक्त खडा मसाल्यांचा वापर केलेला असतो, पावडर मसाले वापरत नाही। आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकूयात, यामुळे पुलाव छान असा पांढरा शुभ्र तयार होईल। आता कुकरचं झाकण लावूयात आणि फुल गॅसवर 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊयात। शिट्ट्या या तुमच्या कुकरच्या अंदाजानुसार काढून घ्याव्यात। एवढ्या वेळात आपल्या मटकीला देखील छान अशी खळखळून उकळी आली आहे। तर्री आणि रंग बघा काय जबरदस्त आलाय। लगेच यामध्ये अर्धा वाटी शेंगदाण्यांचा कूट घालून घेऊयात। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मटकी शिजेपर्यंत वाट बघूयात। यावेळेला देखील गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आहे। महाराष्ट्रामध्ये सणावाराचा स्वयंपाक म्हटलं की भज्यांशिवाय पूर्ण थाळी ही अपूर्णच असते। त्यासाठी मी देखील भज्यांचं पीठ भिजवून घेते, तर त्याकरिता 1.5 वाटी बेसन पीठ घेतलं। आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालूयात आणि अगदी छान असं जराही गुठळी न ठेवता हे पीठ भिजवून घेऊयात। एकाच डायरेक्शनने फिरवायचं, यामुळे ना आपलं पीठ अगदी छान असं हलकं फुलकं जाळीदार तयार होतं। यामध्ये आपल्याला जरा सुद्धा सोडा तेल वापरावं लागत नाही। तर बघा आपल्या या भज्यांचं पीठ ना जास्तच सैलसर असावं ना जास्तच घट्टसर असावं, साधारणतः या स्वरूपाची कन्सिस्टन्सी असावी, कारण यामध्ये आपण कांदा घातला की नंतर पुन्हा एकदा या पिठाला पाणी सुटू शकतं। अगदी मौसूद पीठ भिजल्यानंतर यामध्ये 1 वाटी थोडासा मोठ्या आकारात जाडा कापून घेतलेला कांदा घातला। आवडीनुसार मिरची, लसूण, धणे आणि जिरे यांची जाडसर पेस्ट घालायची। चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा संपूर्ण जिन्नसे कांदा छान असा हातावर चुरून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। भजे काढायला घेण्या अगोदर 15 मिनिटे तरी आपण ह्या पद्धतीने पीठ भिजवून ठेवायचं, यामुळे आपल्याला अजिबात सोडा किंवा तेल वापरावं लागत नाही। झाकून जरा वेळ पीठ साईडला ठेवून देऊ। इतक्या वेळात आपल्या कुकरच्या देखील शिट्ट्या झाल्या आहेत। गॅस बंद करून साईडला ठेवून दिला। भाजी देखील छान अशी तर्रीवाज तयार झाली आहे। यावर थोडीशी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर पेरूयात। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि बाकीचे पदार्थ होईपर्यंत ही देखील भाजी जरा वेळाकरिता साईडला ठेवून देऊयात। बघा किती परफेक्ट कन्सिस्टन्सीची आपली भाजी तयार झाली आहे। मराठमोळी थाळी म्हटलं की एखादी तरी सुकी भाजी येतेच, तर त्यामध्ये मी आज फळभाजी बनवणार आहे, ती म्हणजे मसाला भरली भेंडी। त्याकरिता 2 चमचे शेंगदाणे जराही तेल न टाकता खरपूस साल तडकेपर्यंत भाजून घेऊयात। शेंगदाणे छान असे खरपूस भाजले गेले की 2 चमचे पांढरे तीळ, पाव वाटी सुकं किसलेलं खोबरं, 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पाने छान अशी खरपूस भाजून घेऊयात, जराही तेल न वापरता। हे झालं आपल्या भरल्या भेंडीचा सुकं वाटण। लगेचच थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून अजिबात पाणी न घालता सुकंच दळून घेणार आहोत। त्याचसोबत यामध्ये थोडेफार काही सुके मसालेही घालून घेऊयात, यामुळे आतील स्टफिंगला टेस्ट आणखी जास्त छान येते। पाव चमचा हळद, पाऊण चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळा किंवा कोणताही साठवणीचा मसाला, अर्धा चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ। आपली भेंडी चिकट होऊ नये आणि सोबतच टेस्टही छान यावी याकरिता पाव लिंबाचा रसही घालूयात, यामुळे या वाटणाला किंवा स्टफिंगला चटपटीत अशी टेस्टही येते। लगेच हे मिक्सरला थोडंसं जाडसर दळून घेते। आपलं वाटण या ठिकाणी तयार झाले, ते लगेचच एकदम बारीक चिरून घेतलेल्या कांद्यामध्ये मिक्स करून घेऊयात। पुन्हा एकदा सांगते, जर तुम्हाला कांदा लसूण विरहित थाळी बनवायची असेल तर यामध्ये कांदा लसूण नाही वापरला तरी देखील चालणार आहे। आपलं सारण या ठिकाणी तयार झाले। मी या ठिकाणी पाव किलो भेंड्या स्वच्छ धुवून त्यांचं देठ आणि बुडूक कट करून अशा पद्धतीने मधोमध चीर देऊन घेतलेले आहेत। त्यामध्ये लगेचच हे स्टफिंग छान असं प्रेस करून भरायचं, ज्यामुळे भेंड्या परतवत असताना हे जे काही मसाला आहे, सारण आहे, ते अजिबात बाहेर निघत नाही। या पद्धतीची मसाला भेंडी माझ्या मुलाची खूपच फेवरेट आहे। जबरदस्त चविशी तयार होते। तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा। मुलांच्या टिफिनलाही नक्की देऊ शकता। लगेच एक पसरट आकाराचा पॅन घ्यायचा आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे आणि या तेलामध्ये या भेंड्या अशा पद्धतीने पसरवून पण मसाल्याची बाजू वर करूनच ठेवायच्या। खालची बाजू व्यवस्थित परतली गेली की आपला हा मसाला जो आहे तो देखील भेंडीमध्ये व्यवस्थित असा मुरला जातो आणि मगच या पलटवून तुम्ही शिजवून घेऊ शकता।
यावर झाकण ठेवून फक्त 5 मिनिटाकरिता वाफ काढून घेतली. लगेच खालच्या बाजूने आता या पलटवून टाकूयात. बघा खालची बाजू अगदी छान अशी व्यवस्थित शिजली गेली आहे. आता वरील बाजू पलटवून फक्त 2 मिनिटाकरिता पुन्हा एकदा या भेंड्या शिजवून घ्यायच्या. भेंड्या ताज्या आणि कोवळ्या असल्यामुळे यांना शिजायला फारच कमी वेळ लागतो. बऱ्याचदा आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा आल्यावर रात्री आपण खिचडी किंवा वरण भाताचा बेत करतो, तर अशा वेळेला तोंडी लावणीकरिता देखील तुम्ही ही मसाला भेंडी नक्की ट्राय करू शकता. फक्त 2 ते 3 मिनिटाकरिता खालील बाजू देखील हलकीशी परतवून घेतली. दोनही साईडने आपली ही भेंडी मस्त अशी खरपूस परतवून झालेली आहे, शिजवून तयार आहे. हलकीशी वरून कुरकुरीत तर आतून मऊसूत मसालेदार लागते. लगेच आता गरमागरम पुऱ्या बनवायला घेऊयात. त्याकरिता आपली कणिक देखील अगदी व्यवस्थित अशी मऊसूत भिजली गेली आहे. थोडीशी घट्टसर आहे. पुन्हा एकदा थोडीशी मळून घेते, यामुळे ना पुऱ्या अगदी व्यवस्थितरित्या तयार होतील. आता अगदी छोटासा पेढा एवढा उंडा घ्यायचा, हातावर गोल बनवून घ्यायचा आणि लगेचच पुरी लाटायला घ्यायची. तुम्हाला जर या पद्धतीने छोट्या पुऱ्या बनवायला वेळ लागत असेल तर एकच मोठ्या आकाराची पोळी लाटून घ्यायची आणि एखाद्या वाटीच्या मदतीने गोल गोल पुऱ्या कट करून घ्यायच्या. अगदी सहजतेने एकाच वेळेला भरपूर साऱ्या पुऱ्या तयार होतात. या पुऱ्या लाटत असताना शक्य असल्यास एकदम कमी पिठाचा वापर करायचा किंवा मग तेल वापरलं तरी देखील चालणारे, पण जास्त पीठ वापरायचं नाही. सध्या तरी आपल्या 5 ते 6 पुऱ्या लाटून तयार झालेल्या आहेत. लगेचच तळून घेऊयात, पण त्यापूर्वी कधीही तेल गरम करायला ठेवल्यानंतर सर्वांत अगोदर कुरडई तळायची अशी माझी आजी आणि मम्मी देखील नेहमी सांगते. त्यामुळे मी देखील सर्वांत अगोदर कुरडई तळून घेते. बघा काय मस्त पांढरी शुभ्र आपली कुरडई तळून तयार झाली आहे. याची रेसिपी देखील आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे. कुरडई रेसिपी, पापड रेसिपी बाय खाद्यप्रेमी असं जर सर्च केलं तर तुम्हाला संपूर्ण रेसिपी भेटून जातील. सेम पद्धतीने कढईभर फुलला जाणारा खुसखुशीत असा तांदळाचा पापड, नागलीचा पापडही तळून घेऊयात. हे तळण्याकरिता एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, तेल आपलं कडकडीत गरमच असावं. त्याच वेळेला संपूर्ण तळणाचे पदार्थ अगदी व्यवस्थित फुलले जातात, जराही तेलकट होत नाही. आपले संपूर्ण तळणीचे पदार्थ तळून झाल्यानंतर लगेचच आपण आता पुरी देखील तळून घेऊयात. आता तेल कडकडीत गरम असल्यामुळे पुरी सोडताना मात्र गॅसची फ्लेम मध्यम करायची. परंतु तुम्ही फक्त पुरी तळत असाल तर यावेळेला मात्र गॅसची फ्लेम फुलच ठेवायची. यावेळेलाच आपली पुरी छान अशी टम्म फुलली जाते. मस्त असा हलकासा सोनेरी रंग आला की लगेच ही पलटवून टाकायची. काय मस्त अशी गुबगुबीत फुग्यासारखी आपली ही पुरी देखील टम्म फुललेली आहे. सेम पद्धतीने उरलेल्या संपूर्णच पुऱ्या तळून घेऊयात. आपली ही पुरी बघा जराही तेलकट झालेली नाहीये, मस्त अशी खुसखुशीत दिसते. लगेच आपण भजे देखील तयार करून घेऊयात. तर आज मी बोंडा भजी बनवते, त्यामुळे गोलगोल आकाराची भजी सोडणारे. त्याकरिता हात थोडासा पहिले थंड पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि नंतरच हे पीठ शक्य तेवढ्या गोल आकारामध्ये सोडायचं. यामुळे आपले भजे बोंड्यासारखेच म्हणजेच थोडेसे गोल गरगरीत टम्म फुललेले तयार होतात. जराही सोडा तेलाचं मोहन न वापरता बघा काय मस्त आपले हे भजे वरून खुसखुशीत तर आतून जाळीदार मऊ लुसलुशीत तयार होतात. यांना देखील वरील साईडने हलकासा चॉकलेटी रंग आला की लगेचच भजे तेलातून बाहेर काढून घ्यायचे. भजे तळत असताना नेहमी गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची. यामुळे आपले भजे आतपर्यंत व्यवस्थित असे शिजले जातात. या भज्यांच्या टेक्स्चरवरून तुमच्या लक्षात आलं असेल, जराही तेलकट न होता मस्त असे खरपूस खमंग आतून जाळीदार आपले भजे तयार झाले आहेत. आता पुलावचा कुकर देखील खोलून बघूयात. बघा काय मस्त मोकळा सुटसुटीत आणि पांढरा शुभ्र आपला पुलावही तयार झालाय. गरमागरम गुढीपाडवा विशेष रंगतदार मनाला तृप्ती देणारा सागर संगीत स्वयंपाक म्हणजेच गुढीपाडव्याची नैवेद्य थाळी तयार झाली आहे. गरमागरम सर्व करायला घेऊयात. या थाळीमध्ये ठेवलेलं मौसूद श्रीखंड आणि घट्टसर बासुंदी यांची रेसिपी या अगोदरच्याच 2 भागांमध्ये तुमच्यासोबत शेअर केली आहे. ती जर तुम्ही पाहिली नसेल तर चॅनलवर जाऊन अवश्य बघा. तर तुम्हाला आजची ही गुढीपाडवा विशेष थाळीची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या एखाद्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.